छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आणि बालपण. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे बिजापूर दरबारातील एक पराक्रमी सरदार होते, तर त्यांची माता राजमाता जिजाबाई या धर्मपरायण, बुद्धिमान आणि पराक्रमी महिला होत्या. शिवाजी महाराज गर्भात असतानाच जिजाबाईंनी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना केली की त्यांचा पुत्र एक महान योद्धा आणि स्वराज्य संस्थापक व्हावा. त्यामुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. बालपणापासूनच जिजाबाईंनी त्यांना रामायण, महाभारत आणि महान मराठा योद्ध्यांच्या कथा सांगून राष्ट्रभक्ती आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यांनी लहानपणीच तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्ध कौशल्य शिकले. हीच शिकवण पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांच्या संघर्षाचा पाया ठरली. त्यामुळे शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महान योद्धा बनले.